नमस्कार, पांझराकान मीडियामध्ये आपले स्वागत। साक्री तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने घरांचे पत्रे, शेतातील शेडनेट, कांदा चाळीचे पत्रे, माध्यमिक शाळा असं प्रचंड नुकसान झाल्याचे समजते। साक्री तालुक्यातील छडवेल, बेहेड, दारखेल, छाईल, साक्री, नांदवन, प्रतापपूर या परिसरासह दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट अचानक सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली। शेतकऱ्यांनी नुकताच काढलेला कांदा शेतात उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ करावी लागली। साक्री तालुक्यातील बेहेड येथील न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालयाच्या छतावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले। कांदा चाळ, शेणनेट, कांदा पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले। छडवेल गावाच्या परिसरातही पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान। यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली असताना टँकरच्या मदतीने पाणी मागून शेणनेटची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेणनेट वादळामुळे उद्ध्वस्त झाले आहे। भूषण वसंत तोरवणे यांच्या शेणनेटचे अद्याप कुठलेही बिल निघाले नाही, त्यापूर्वीच संपूर्ण शेणनेट उद्ध्वस्त झाले। सतीश जयाजी तोरवणे, महेंद्र भास्कर तोरवणे, लोकेश निंबा कापडणीस यांचे शेणनेट उद्ध्वस्त झाले आहे। बेड गावात लिंबाची झाडे कोसळून हिम्मत बारकू तोरवणे, जगदीश पोपट तोरवणे यांसह काहींच्या घरांची पडझड झाली आहे। प्रतापपूर तालुका साक्री येथील जवळजवळ 100 ते 150 घरांची पडझड झाल्याचे समजते। दारखेल व नाडसे येथेही गारपीट झाली असून दारखेल येथील पोलीस पाटील यांचेही शेतातील प्रचंड नुकसान झाले आहे। धन्यवाद। हे बघा मित्रांनो, माझ्या शेणनेटची अवस्था। ही गार, ही जमा झालेली गार। अर्ध्या तासात पूर्ण 30 गुंठ्याचं शेणनेटचं नुकसान। एक सुनामी, अशी सुनामीच होती। जोरदार गारपीट, जोरदार हवा, खूप असं नुकसान झालेलं आहे।